मित्रांनो नमस्कार, मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो कसं असतं ना की गावाकडं कसं असतं की आपल्या आई बापाला आपल्याला ते नसतात पाहिजेत। मित्रांनो आपल्या आई बापांना आपल्यासाठी काय केलंय त्याकरता आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो हे महत्त्वाचं आहे। महत्त्वाचं कसं आहे ना मित्रांनो की तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही काय करता तुमच्या जीवनामध्ये। मित्रांनो कसं असतं ना की आपण ज्या गोष्टी ऐकतो आणि ज्या लोकांकडून ऐकून घेतो, मित्रांनो कसं असतं ना की आपल्याला लोकांना दाखवायसाठी जगायचं असतंय। तुम्हाला जगायचं नेमकं जगायचं दाखवायसाठी का जगायचं तुमच्या आयुष्यासाठी हे तुम्हाला तुमचा निर्णय स्वतः घेणं आहे। मित्रांनो कसं आहे ना की आपल्या जिंदगीमध्ये कसं आहे, आपल्या जीवनात प्रत्येकाला एक मोका भेटतो आणि त्या मोक्यामध्ये आपले आईबाबा जर नसले तर कोणताच देव आणि कोणताच धर्म तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही। आपले आई बाबा, आपले स्वतःचे आई आणि बाबा आपल्यासाठी संपूर्ण विश्व आहे। तुम्ही कुठं नाही केले पण हे पृथ्वी जग सगळं हिंडलं ना, तुम्ही तुमच्या मनामध्ये जर क्षमता असेल की मला बंद जग घुमायची म्हटली, तुमच्या आई बाबाची सेवा करा, तुम्हाला तुमचं पूर्ण जग घुमल्यासारखं वाटतं। मित्रांनो पण आता कसं झालंय ना की कोणालाच आपले आईबाबा नाही पाहिजे। लग्नाचे 4 तांदूळ डोक्यावर पडले की काय होतं काय माहिती, मला नाही समजत ते माय पाहिजेत नाही आपल्या बायकोला, आपल्या वाईफला की माय सासू पाहिजेत नाही। अरे कुणीकडे चाललोय आपण आपला देश घेऊन, काय झालंय आपल्या देशाला। तेच म्हणतो आपल्या मायासाठी आपण काय करू शकतो आणि काय नाही। मित्रांनो प्रत्येकाला संधी जीवनामध्ये भेटत असते आणि ती संधी घेण्यासाठी सगळे तात्परते। ती संधी दरवाजावर एकदा खटखटते, दोनदा खटखटते, तीनदा खटखटते, पण आपण आपल्या आयुष्यामध्ये जर का काही केलं नाही ना मित्रांनो तर आपल्याला इतका पस्तावा होतो ना नंतर। चला मित्रांनो मुद्द्यावर येऊ, परत आपण आपलं मोठं भाषण चाललं सांगायचं म्हणजे हेच आहे की आपल्या आईबापाला कधी त्रास देऊ नका। आणि त्रास देणं तर कसं असते ना की तुम्ही त्रास देता। अहो या एक घटना सांगतो तुम्हाला, काय झालं माहिती आहे का, एक मुलगा एका मुलीवर खूप प्रेम करायचा आणि प्रेम इतका करायचा की तो तिच्यासाठी काही करत होता। बाप नव्हता, बाप वारीला होता काही दिवसापूर्वीच, आणि माय होती एकलीच घरी। माय कष्ट कबाड करून त्याला शिकवायची, लेक तिकडं मोठ्या नोकरीला लागन, माझं कल्याण होईल। मित्रांनो त्या आशेवर त्या मायनं त्या लेकाला शिकवायसाठी खूप मेहनत केली, प्रयत्न